येस. तर चला आपण नीता मॅडमचा रिझल्ट ऐकूयात. खूप अमेझिंग. गुड मॉर्निंग मॅडम. येस, स्टार्ट पासून सांगायचंय कारण अमेझिंग रिझल्ट आहे. काही सदस्यांना माहित नाही, तर तुम्हाला कसा रिझल्ट मिळाला, कशा जॉईन झाल्या होत्या? माझं नाव आहे, मी जवळपासून आहे. मी 2 वर्ष आधी जॉईन झालेले. प्रॉब्लेम होता, मानेत गॅप होता, मान उचलायला येत नव्हती, एवढी मान दुखत होती. त्यासाठी जॉईंट सपोर्ट, कॅल्शियम वगैरे ते चालू केलं. आणि मला घरात टीव्हीचा आवाज आहे का मॅडम? नाही, बाहेर आहे. बाहेर आहे का? ओके. मला मूल नव्हतं. 18-19 वर्ष झालं, 20व्या वर्षी बाळ झालं. तो कसा रिझल्ट आला ते सांगायचंय थोडक्यात. किती दिवस तुम्ही एक्सरसाइज केली, किती दिवस सकस आहार घेतला, आणि 6 महिन्यात प्रेग्नन्सी राहिली. येस. रेकॉर्ड कोणगुले सर रेकॉर्ड करताय? ओके. येस. बघा, तुम्ही सुरुवातीला कसं ज्यावेळेस बघा आम्ही बॉडी चेकअप कॅम्पला गेलेलो होतो जव्हारला येथे, तिथे नीता मॅडम आलेल्या होत्या. फक्त एकच शब्द नीता मॅडमला म्हणजे मी सांगितलं की ज्या व्यक्तीला पूल नसेल आणि काही प्रॉब्लेम असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला थांबून राहायचंय. तर नीता मॅडम, आता तुमची भावना सांगा. आता खूप आनंद होतोय. मध्ये काही प्रॉब्लेम आले पण म्हणजे ते त्यातून बाहेर पडलेले आहे. येस. बघा, त्यांना त्यांचा रिझल्ट शेअर नाही करता येऊ राहिला, पण मी तुम्हाला सांगते, बाळ झोपले? नाही, हा झोपलेला आहे. येस. असं मला सांगायचंय का त्यावेळेस आम्ही बॉडी चेकअप कॅम्पला गेलेलो होतो. कविता गांगोडे मॅम, सुमित्रा कांबडी मॅडम आणि माझ्यासोबत ग्रेट वेलनेस कोच प्रताप घुले सर सुद्धा होते. आम्ही हा पहिला बॉडी चेकअप कॅम्प घेतलेला होता जव्हारला. फक्त तिथे एकच सगळ्यांना सूचना केली, 25-30 महिला होत्या. त्या महिलांमध्ये सगळ्यांना फक्त एकच सांगितलं की तुम्हाला जर मूल नसेल किंवा काही अनेक अडचणी असतील, पीसीओडीचे प्रॉब्लेम असतील, तर थांबून राहा शेवटपर्यंत. पर्सनली आम्ही तुमच्याशी बोलतो. नीता मॅडम एवढ्या एक्साइटेड होत्या, सगळ्या महिला गेल्या, नीता मॅडम जात नव्हत्या. तर नीता मॅडम खूप पॉझिटिव्ह होते आणि त्यांना ते ऐकायचं होतं की काय मला सांगणार आहेत ना, मला काय मिळणार आहे. तर नीता मॅडम थांबून राहिल्या आणि तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की मॅडम तुम्ही फक्त एक्सरसाइज करा, आम्ही सांगतो तसं फक्त ऐका, तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल. मिळेल का नाही तेही आम्हाला माहित नव्हतं, पण इतरांना मिळाले, कदाचित तुम्हालाही मिळू शकतो. परंतु एवढंच अपेक्षा होती की तुमचं किती वजन कमी केलं मॅडम? 15 किलो केलेलं वजन. 15 किलो वजन कमी केलेलं होतं आणि 6 महिने लागले 15 किलो वजन. ग्रेट गुरु भानुदास पालेराव सर यांच्यासोबत सुद्धा नीता मॅडमने एक्सरसाइज केली. विक्रमगडला यायचे जव्हारवरून. हे सातत्य आणि हे खूप त्यांनी सातत्य ठेवलं. छान प्रकारे वजन कमी केलं 6 महिन्यामध्ये. 3 महिन्यामध्ये वेटला आली आणि 6 महिन्यात प्रेग्नन्सी राहिली. येस. आणि 6 महिन्यानंतर प्रेग्नन्सी राहिली. याच्यासाठी तुम्ही याच्या आधी काय काय केलं होतं मॅडम? भरपूर दवाखाने केले, मुंबईमध्ये पण ट्रीटमेंट चालू होती. भरपूर, पण काही फरक पडला नाही मॅडम. किती साधारण पैसा खर्च झाला असेल याच्या अगोदर? 11-12 लाख गेले. बघा, 11 ते 12 लाख रुपये खर्च केला होता त्यांनी फक्त मुलासाठी, की आम्हाला मूल पाहिजे. फक्त मुलासाठी त्यांनी 11 ते 12 लाख रुपये खर्च केलेला होता. आणि आज त्यांना देवा फॅमिलीमध्ये सुरुवातीचे 3 महिने आयडियल वेट, तर पुढच्या 3 महिने त्यांनी एक्सरसाइज केली. परंतु तो रिझल्ट येईल नाही येईल विश्वास फक्त होता, कॉन्फिडन्स होता की मला होणार आहे. या ऍटिट्यूडने फक्त त्या राहिल्या की मॅडम जेव्हा फोन येईल तुम्ही टेन्शन घेऊ नका, टेन्शन फ्री जगा, फक्त एक्सरसाइज चालू ठेवा. ओके मॅडम, जे सांगाल ते, हा सकस आहार घ्या, ओके मी तो घेते. म्हणजे तो सकस आहार जो आम्ही सांगितलं तो त्यांनी घेतला आणि आज त्यांचं लाईफ अमेझिंग चेंज झालं. ज्यावेळेस एक मला खरं आनंदाची गोष्ट सांगायला वाटते की ज्यावेळेस त्यांचा हा रिझल्ट आला ना, त्या दिवसाचा तो क्षण आजही अनुभवला ना, तर इतका अनबिलिव्हेबल
की खूपच 20व्या वर्षी त्यांना प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाली आणि ती प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाल्यानंतर त्यांचं एक्सरसाइज आम्ही थांबवलं आणि एक्सरसाइज थांबवल्यानंतर मग आता वय किती आहे मॅडम? आता 37. 37व्या वर्षी म्हणजे जवळजवळ 36व्या वर्षी त्यांना मुलगा झाला. विशेष म्हणजे मुलगा झाला. इतकं गोंडस बाळ आहे. माझ्याकडे त्याचा फोटो आहे, मी तुम्हाला शेअर करते. इतकं अनबिलेबल असं बाळ आहे. सांगते असंच त्यांनी सातत्य ठेवलं, सकस आहार घेतला, वेलनेस कोचचं ऐकलं आणि त्यांची लाईफ चेंज झाली. आणि जेव्हा त्यांनी वेगवेगळं सांगतात सांगून येणं. कांगडे सरांचं एवढं मार्गदर्शन मॅडम शेवटपर्यंत टिकून राहा. रिझल्ट मिळेल शेवटपर्यंत टिकून राहा. त्याचे खूप खूप आभार भांगडे सरांचे. येस. तर मी त्याचा एक फोटो मी तुम्हाला दाखवते. कारण बघा मुलगा झाला त्यानंतर थोडस त्यांना इतक्या ह्या वयामध्ये मूल झाल्यामुळे थोडस त्यांना घाबरल्यामुळे थोडासा त्यांना छातीवर परिणाम झाला. ते सुद्धा हार्ट त्यांचं किती टक्के काम करते मॅडम ते सुद्धा सांगा जरा, इतरांना कळू देत. प्रॉब्लेम झाला 30% आहे म्हणून हळूहळू करते, म्हणजे जास्त ताण आलं नाही पाहिजे. पण आता व्यायाम चालू केलाय ना थोडं बरं वाटतं तो व्यायाम करायला. येस, आता प्रॉब्लेम सॉल्व्ह होत चाललाय. 1 minute. एकच मिनिटात फोटो शेअर करते. खूप गोड बाळ आहे. अरे शेअर का होत नाही? वन मिनिट शेअर का होत नाही? 1 मिनिट, कारण माझ्याकडून तर शेअर होऊन नाही राहिला. यस, तो कुछ गड़बड़ हो रही थी. ये देखो, है ना, बहुत बढ़िया है. बहुत दिनों के बाद हमने शेयर किया ये रिजल्ट. ये देखो, किसी के घर में ऐसे खुशी आती है तो बहुत, तो फिर हमने ये डायनासेक उसको गिफ्ट किया था. डायनासेक तो हमारा सकस आहार आहे, गुड न्यूट्रिशन आहे. येस येस, हे लहान मुलांचा सकस आहार आहे. आता तो 1 वर्षाचा झालेला आहे आणि खूप हॅपी आहे. तर असंच प्रत्येकाच्या लाईफ मध्ये असा आनंद येऊ, प्रत्येकाच्या आयुष्यात असं आपल्या आजूबाजूला कोणी असेल तर 100% तुम्ही त्यांना शकता. कारण आपलं न्यूट्रिशन हे खूप जादू करतं. जादू म्हणण्यापेक्षा फक्त काय बदल होतो माहितीये, कारण आपण फक्त काय करतो, डाएट चेंज करतो, खाणं-पिणं चेंज करतो. जे मी कालचाच तुम्हाला अनुभव सांगितला की माझ्याकडे असा एक रिझल्ट होता. डॉक्टरांनी त्यांना सरळ सांगितलं होतं की तुम्हाला आता यापुढे मूल होणार नाहीये. आणि इथे आल्यानंतर त्यांना 2च महिन्यामध्ये प्रेग्नन्सी कन्सिव्ह राहिली. तर ती कशी काय राहिली, पुन्हा त्या डॉक्टरांना त्यांनी जाऊन जाब विचारला की हे कसं काय झालं, तुम्ही तर मला सरळ सांगितलं होतं की तुम्हाला होणारच नाही, मग हे झालं कसं काय? त्यावेळेस डॉक्टरांनी विचारलं तुम्ही काही करत होता, काही एक्सरसाइज करत होता का, काही करत होत? तेव्हा त्यांनी सांगितलं की मी असं न्यूट्रिशन घेते आणि सकस आहार घेते. त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं हो, म्हणून त्याच्यामुळे राहिलं. बघा, हे जर आधी सूचना केली असती तर कदाचित ते आधीच राहिलं असतं. म्हणजे एक्झाम्पल लक्षात घ्या, तेच आपण देवा वेलनेस मध्ये करतो, पण किती सदस्य विश्वास ठेवतात ना त्याच्यावर आहे. तर चलो, समय बहुत हो चुका है. अभी हम सेकंड बॅच खूप अमेझिंग झालेली आहे. सगळ्यांनी सकस आहार घ्यायचा आहे, म्हणून सकस आहार मागवायचा आहे.